एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ठरले। अहो तुम्हाला एका रात्रीत राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथ घेता येते, मग आमच्या गोरगरिबांना आरक्षण का देत नाही? का देत नाही? आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, माघार घेणार नाही। त्या सरकारला जाऊन सांगा, दादांसारखे अनेक मराठे उभे राहिले तर तुम्हाला मुंबईतच काय अख्ख्या महाराष्ट्रात पाऊल टाकला तर घरी सुखरूप परत जाता येणार नाही, सुखरूप परत जाता येणार नाही। मला कुठल्या मंत्र्याचा विरोध नाही किंवा मी कुठल्या मंत्र्यांच्या पाठिंब्याला नाही, माझं फक्त एवढंच सांगणं आहे, लिहिता येत नसेल तर बोला, बोलता येत नसेल तर इशारा दाखवा, पण आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका, त्यांना पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्या। अहो आपल्या घरात दिवाळी साजरी होते, दर सणाला फटाके वाजतात, दर सणांना दिवाळी साजरी होते, पण त्या आज मनोज जरांगेंच्या घरी दिवाळी सुद्धा साजरी केली नाही, कारण त्यांचा बाप हा सगळ्या समाजासाठी लढतो, सगळ्या समाजासाठी लढतो। अहो विचार करा, दर सगळ्यांचे सगळे मराठी आहेत का इथले? आवाज येत नाही, सगळे मराठी आहेत का? मग काय इथल्या कुणीही आरक्षणाविरुद्ध आवाज उठवला नाही का? दादांनीच आवाज उठवला। तुम्ही काय करत होता एवढे दिवस? तुम्ही हे मराठी आहात आणि आरक्षण भेटलं तर सरसकट पाहिजे, कोणाला 20 लोकांना नाही। एकनाथ शिंदेने काल घोषणा केली की आरक्षण फक्त एका कुटुंबात जर कुंभीच्या नोंदी सापडल्या तर फक्त 20 जणांना आरक्षण देता येईल का? असं आम्ही आरक्षण घेतलं तर सरसकटच घेणार, आम्ही आरक्षण घेतलं तर सरसकटच घेणार। हे मराठी आहेत, आता वादळासारखे पेटणार, वादळासारखे पेटणार, वादळासारखे पेटणार, वादळासारखे पेटणार। खूप आनंद होतो मराठ्यांचा पाठिंबा पाहून दादांना, खूप आनंद होतो मराठ्यांचा पाठिंबा पाहून दादांना, मराठ्यांचा पाठिंबा पाहून दादांना। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, आरक्षण भेटल्याशिवाय माघार घेणार नाही। शिवचरित्रावर एक कविता सादर करते, महाराष्ट्र होता माझा अंधारात, औरंगजेबी अजगराच्या बेड्यात, भवानी माता अडकली होती माझी गुलामरूपी सकळ दंडांच्या बेड्यात, तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरी झाला धन्य, होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर शहाजीराजेंचा हात, घालून जिरटोप हाती भवानी तलवार, घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषणवार, होता तो सिंहाचा छावा, खेळून गनिमिकावा, माजून रणधुमांना रणांगणात, खेचून आणलं तिने विजय आपल्या अंगणात, जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतला दुर्ग, विशाल सागरालाही पायमान घातलं त्यांनी बांधून सिंधुदुर्ग, नजर त्याची गरुडा पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी, केली त्याने 9 वेळा स्वारी तरी अपयश पडली, असेल का दुःख या बरी, खचला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना, दिला त्याने आन पोर्तुजांना, घेतला अंगाव त्याने ब्रिटिशांना, शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना, पुरून उरला सगळ्यांना, बसून त्यांनी दख्खनच्या भूमीत हलवलं दिल्लीचे तख्त, रानात दान उडवली औरंगजेबाची, त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी। या सगळ्या मराठ्यांवर आहे माझी जिजाऊंची सावली, सगळ्या मराठ्यांवर आहे माझी जिजाऊंची सावली, मनोज जरांगे पाटलांना जन्म देणारी धन्य ती माऊली, धन्य ती माऊली। असा एक शिवयोद्धा फक्त एकच उठला का? का तुम्ही का कुठं गेलता? तुम्ही का का घेतला नाही? नको मला पाणी, का घेतला नाही, का उठवला नाही आवाज? कारण तुम्ही मराठ्यात आरक्षण लाभलं तर सगळ्यांनाच लाभणार आहे, जर यातल्या एकाने सुद्धा आरक्षणाविरुद्ध आवाज उठवला असता तर याआधीच आपल्याला सरकारने आरक्षण दिलं असतं, सरकारने आरक्षण दिलं असतं। अहो त्या मनोज जरांगेंचा धन्यवाद माना, आणि मी सरकारला एवढंच सांगते, ही लाईफ चालू आहे सगळं, हे सगळं जाणार आहे सरकारपर्यंत। सरकारला माझं एकच म्हणणं आहे
तेही त्यांनी नीट आणि आयुष्यभर लक्षात ठेवावं, आयुष्यभर लक्षात ठेवावं. नीट ऐका सगळ्यांनी, नीट ऐका सगळ्यांनी. तुम्हाला कुठं गाठायचं आणि कुठं अडवायचं हे फक्त मराठ्यांनाच माहिती. तुम्हाला कुठं गाठायचं आणि तुम्हाला कुठं अडवायचं ही फक्त मराठ्यांनाच माहिती. तुम्ही आमची मध्ये घेतली ना, आता आम्ही घेणार. विसरू नका, हा महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे, हा महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे. अहो त्या दादांनी शेती विकली शिक्षणासाठी, शेती विकली शिक्षणासाठी आणि आता घरं सोडली आरक्षणासाठी. तरी तुमच्या फायद्यासाठी आमचंच मरण. वा रे वा तुमचं राजकारण, वा रे वा तुमचं राजकारण. तुमचं नशीब माना. आम्ही स्वतःला शिवकन्या मानतो, तर शंभूकन्या मानला असताना तर प्रत्येक आवाज चिरडेत रूपांतर झालं असतं, प्रत्येक आवाजाचं चिरडेत रूपांतर झालं असतं. जो मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला असता, जो मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला असता. आभार माना त्या दादांचं, ज्यांनी जाळपोळ करण्यासाठी बंदी आणली. नाहीतर जर का तुम्ही आरक्षण देण्यास नकार घेतली असती आणि आम्ही शांतीत बसलेलो आरक्षण उठवलं असतं, आज एका मंत्रीचं आणि राजभवन जळून खाक झालं असतं, जळून खाक झालं असतं. त्या एका शिवयोद्ध्यामुळे आज अख्खं महाराष्ट्र पेटलं, त्या एका शिवयोद्ध्यामुळे अख्खं महाराष्ट्र पेटलं. नीट ऐका आता. पेटवली रणांगणे देह जिजविला आरक्षणासाठी, पेटवली रणांगणे देह जिजविला आरक्षणासाठी. शिवरायाची शपथ घेतो, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक मराठ्यासाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही आता प्रत्येक मराठ्यासाठी. जगणारा तो मावळा होता, जगवणारा महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रायत्याच्या पाठीवर मायाने हात फिरवणारा फक्त माझा शिवबा होता. हो, फक्त माझा शिवबा होता. न चिंता न भीती ज्यांच्या मनामध्ये राजेजू छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. अरे भीतोस कोणाला वेड्या, तुझं शिवबांचा वाघ आहे, तुझं शिवबांचा वाघ आहे. ज्यांचे नाव घेतात सरसाचे रक्त, त्या शिवबांचे आम्ही भक्त, त्या शिवबांचे आम्ही भक्त. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनही राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सरसत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवशंभूंचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवशंभूंचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवशंभूंचे भक्त. शिवबाशिवाय किंमत नाही, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही. आणि आम्ही छत्रपती सोडून कोणा पुढे झुकत नाही, आम्ही छत्रपती सोडून कोणा पुढे झुकत नाही. ही मराठे वादळ आहेत आणि वादळासारखी पेटली ना तर अख्खं भारत जरी आडवालं तरी मराठे थांबणारातले नाही. पाणी जरी शांत असलं तरी त्याच्या खोल्याची परीक्षा घेऊ नये आणि मराठे जरी शांत असले तरी त्यांच्या संयमाची परीक्षा कधी घेऊ नये. सरकारला एकच सांगणं, जर का तुम्ही आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमचा संयम तोडू. जरी सगळ्यांचा जीव केला तरी आरक्षण सोडणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही, आम्ही माघार घेणार नाही, आम्ही माघार घेणार नाही. रयतेचा वाली शिवरायांची सावली, छत्रपती शोभतात ते महाराज. शत्रूंचा का तुम्ही धगधगदा ज्वाळ, तुम्ही छत्रपती शोभती महाराज. महाराज 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 आमचे महाराज, आमचा अभिमान तुम्ही, आमचा स्वाभिमान तुम्ही, स्वराज्याची शान तुम्ही, वाघाची चाल आणि सिंहाची गर्जना, छाव्याचा वाघ शत्रू सोडतो रणांगणा. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी पाहिजे, मुघलांना मारून अजिंक्य राहिले, मुघलांना मारून अजिंक्य राहिले, मुघलांना मारून अजिंक्य राहिले. अहो जे शंभूराजे मरणाच्या दारात होते, ज्यांचा हात तुटला, ज्यांचा हात तुटला तरी त्यांनी आज सुद्धा केलं नाही, असा माझा वाघ होता. विचारा त्या सह्याद्रीला सागराला माझा शिवबा कसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा सटा होता. विचारा त्या सागराला माझा शिवबा कसा होता. हो माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता.
चमचम तळपत होती शिवबाची तलवार, चमचम तळपत होती शिवबाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार. मनोज दादा आपल्याला शिकून गेले हो, मनोज दादा आपल्याला शिकून गेले. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, मराठा हा शब्द जर कधी कमजोर पडला ना ते एकदा भिडून बघा. मराठे कोणाला म्हणतात? कॉलर ताट करून सांगा या पुढे मराठे कोणी जर विचारलं मराठी या शब्दाचा अर्थ काय, मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब हा म्हणजे मराठा. जब बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, जब बांध कर पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. आपलं सौभाग्य आहे आपण मराठा दैवतात जन्मलो. आपली जात कुठली? मराठ्याची. आपलं दैवत कोण? शिवशंभू आपलं दैवत. आपलं गाव कुठलं? आपलं गाव स्वराज्य. आपला राजा कुठला? आपला राजा छत्रपती शिवराय. आणि सगळ्यांना माझं एकच सांगणं, लक्षात ठेवा, मी कुठल्या पार्टीच्या वतीने नाही किंवा कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही. माझी पार्टी एकच, ती म्हणजे स्वराज्य. आणि माझा नेता एकच, ती म्हणजे छत्रपती शिवशंभू. छत्रपती शिवशंभूंना माझा मानाचा मुजरा. यापुढं सगळ्या बहिणींना सांगते, कधी कुठल्याही कोणा पुढेही चुकायचं नाही आणि कुणालाही असं दाखवायचं नाही की मराठे कमजोर आहेत. ह्या स्वराज्याचं रक्षण करणं आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. जो पंतप्रधान अख्ख्या भारताला आपल्या हातात घेऊन बसलाय, जो मुख्यमंत्री ऐटात दिल्ली राहतो, जो उपमुख्यमंत्री काही आरक्षणावर निर्णय घेत नाही. सगळे म्हणताना तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे पावर आहे, मुख्यमंत्र्यांचा हक्क आहे आरक्षण देणं. मुख्यमंत्री देऊ शकतात आरक्षण, का नाही दिलं आजपर्यंत? का नाही दिलं? 3दा आरक्षण, ही तिसरी वेळ उपोषणासाठी. पहिल्यांदा आरक्षण दिलं, आम्ही नाही म्हणत नाही, पण ते हायकोर्टाने नाकारलं. दुसऱ्यांदा आरक्षण दिलं तरी आम्ही नाही म्हणत नाही, पण ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. असंच प्रत्येक वेळेस आरक्षण द्यायचं आणि कोणी ना कोणी नाकारायचं, हे आम्ही सहन करणार नाही. कारण आमच्या रक्तातच राजांचं नाव आहे, आमच्या रक्तातच राजांचं नाव आहे. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय शिवराय. जय जिजाऊ. आवाज येत नाही. जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराजांचा. इथे अनेक भाषणं केली हो तुम्ही, अनेक भाषणं केली. इथं शिवशंभूंची गर्जना ऐकलीच पाहिजे. तुम्ही सगळे फक्त काय म्हणत होता? जय जिजाऊ जय शिवराय. इथं शंभूराजांचं नाव कुठे आहे हो? सगळे म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. कोण म्हणलं छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो? ज्याने मृत्यूलाही मरण दाखवलं, ज्याने भीतीलाही भीती घातली, तो म्हणजे छत्रपती संभाजी, तो म्हणजे छत्रपती संभाजी. वाघाच्या जबड्यात घालून हात फोडतो जबडा, असा युवा कधी होणार नाही. आणि कोणी किती काही केलं तरी माझा शिवबांचा छावा कधी होणार नाही, माझा शिवबांचा छावा कधी होणार नाही. आम्ही युद्धही करू, आम्ही उपोषणही करू, पण आमचा विजय हा निश्चय आहे. शिवाजी महाराज म्हणून घेते ना, हे स्वराज्य व्हावे तर श्रींची इच्छा, म्हणजे स्वराज्य व्हावे तर आई जिजाऊंची इच्छा होती. श्री म्हणजे कोण? आपली स्वतःची माय, ज्याला स्वतःच्या घरातली माय आणि गोट्यातली गाय समजली, तो खरा मर्द मराठा. मराठा कोण? हा मराठा कोण?
मराठा, जर शिवरायांचं नाव तोंडात घ्यायचं असेल तर कुठला व्यसनी पदार्थ तोंडात आला नाही पाहिजे. तर शिवरायांची अंगठी कधी हातात घातली तर कुठल्या परस्त्रीवर अत्याचार झाला नाही पाहिजे. शिवरायांचं लॉकेटचं गळ्यात घातलं तर कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आणि शिवरायांना मुजरा करायचा असेल तर कुठलं पाप करणार नाही याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. आता दादा येतील पण दादा सगळ्यांना भेटतील असं नाही, कारण तो एकटा माणूस एवढ्या सगळ्यांना भेटण्यासाठी अंतरवली सराटीतून आलाय. अहो जर असाच छावा प्रत्येक घरात झाला तर महाराष्ट्रात नाही अख्ख्या भगवा फडकणार, अख्ख्या महाराष्ट्रात भगवा फडकणार. सगळे म्हणतात शिवजयंती धूमधडाक्यात साजरी होती. मानलं शिवजयंती धूमधडाक्यात साजरी होती. अहो ते शिवनेरी होता आणि त्या शिवनेरीवर सिंहाचा छावा जन्मला. तो शिवनेरी होता, तो सिंहाचा छावा जन्मला. सगळे म्हणतात शिवराय अमर झाले. त्यांना सगळ्यांना एक सांगायचंय, शौर्य तुझे पाहून मृत्यूही नतमस्तक झाला. शौर्य तुझे पाहून मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी आणि मराठ्यांसाठी माझा शिवबा अमर झाला, माझा शिवबा अमर झाला, माझा शिवबा अमर झाला. एकनाथ शिंदेनी घोषणा केली होती, एकनाथ शिंदेनी घोषणा केली की औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे. त्यातच काही मराठा नेत्यांनी आणि मराठ्यांनी आवाज उठवला. कोणाच्या विरोधात आवाज उठवला? छत्रपती. वेळ झाला, वेळ. आणखीन बाकीचे बरेच बोलणार आहेत. हो. अतिशय छान बोलली. बाकीचे आणखीन बोलणार आहेत. धन्यवाद. एकदा भक्ती वायकरसाठी जोरदार टाळ्या. यानंतर सई विजय पाटील, राहणार वांगी नंबर